आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत। चला तर सुरू करूयात। बघा, अ ट्रायंग्युलर नंबर इज हाफ ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स। मराठीमध्ये बघा, क्रमागत दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते। व्याख्येवरून लक्षातच आलं असेल, पण उदाहरण बघा एक देतो। दोन नैसर्गिक क्रमागत संख्या घ्यायचे, त्यांच्या गुणाकाराच्या निमपट। आता दोन नंतर येणारी क्रमाने तीन ही संख्या आहे, या दोघांच्या गुणाकाराच्या निमपट। बघा, दोन ला दोन निघून जाईल, शिल्लक राहील तीन। आता त्रिकोणी संख्या आपल्याला तीन ही संख्या मिळाली। तीन ह्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे यातील ही लहान संख्या। कोणतीही त्रिकोणी संख्या जर तुम्ही शोधलात तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार घेताय त्यामधील लहान संख्या त्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे। आता तीन या त्रिकोणी संख्येचा पाया झाला दोन। याच पद्धतीनं समजा आपण 5 ही संख्या घेतलो आणि त्याचा गुणाकार 6 सोबत केला आणि भाग दिला आपण 2 ने। बे के बे, बे त्रिक 6, उत्तर मिळेल आपल्याला 15। 15 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 15 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला मिळतोय 5। या पद्धतीनं आपण कोणतीही त्रिकोणी संख्या शोधताना दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्याच्या निमपट संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या आपल्याला मिळून जाईल। चला उदाहरण पाहूयात। 9 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती? आता इथे बघा, व्हॉट इज द ट्रायंग्युलर नंबर विथ बेस 9। आता बेस 9 याचा अर्थ पहिला अंक 9 असेल, गुणाकारात त्याला 10, भागाकारात 2, बे के बे, बे पंचे 10 आणि 9 पाचे 45। या पद्धतीनं 9 पाया असणारा त्रिकोणी संख्या आहे 45। आता पुढचा प्रश्न, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? व्हॉट इज द ट्रायंग्युलर नंबर विथ बेस 21। बेस 21 आहे, याचा अर्थ 21 ला मल्टिप्लाय करणार 22 ने आणि ह्याला भाग देणार 2 ने। बे के बे आणि इथं भाग दिल्यानंतर 11 येईल, 11 एके 11, त्याच्यानंतर 11 दोन्ही 22 आणि हातच्याचा 1 23। या पद्धतीनं 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते 231, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 231। चला दोन प्रश्न मी सोडवलेत, तुमच्यासाठी दोन प्रश्न देतोय। 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आणि 29 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या दिला असता त्याचा पाया कसा काढणे हे पाहणार आहोत। त्यासाठी मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।